ओके ओके या मॅच लागा विवेक ठाकूरला का हा ओके 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 समजला 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 ओके ओके गणेश ठाकूर यांच्याकडून विवेक ठाकूरनं झेल पकडला तर प्रत्येक कॅच साठी 100 रुपयाचं पारितोषिक मात्र त्यांना देण्यात येईल. बक्षिसांची जाहिरात पहिल्या मॅच पासून ऑन स्ट्राईक निलेश भोईर, नॉन स्ट्राईक एंडवर साहिल पाटील. कोणाकडे पेन असेल तर आमच्या समालोचन कक्षामध्ये आणून द्या. पेन कोणाकडे असेल तर मॅचला सुरुवात होते. चंद्रकांत भोईर यांचा पहिला चेंडू पहिल्या चेंडूवर मस्त फटका खेचलेला आहे. चेंडू येतोय सीमा पार चौकार. पहिल्या चेंडूवर लगावलाय चौकार. यावेळचा फटका चेंडू जाईल पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा चौकार. भेटला का आशू इकडे इकडे एक काम कर ना पेन घेऊन ये ना. हा जा लवकर जा. धर केटीएम ने धर. लगातार 2 बोलावर 2 चौकार लगावल्यानंतर या चेंडूवर मोठा फटका येईल सीमा पार षटकार. हाणामारी आणि हाणामारीचा जो भारतान प्रीमियर लीगची सुरुवात मात्र फटाक्यांच्या आतिषबाजी जरूर झाली आणि त्यानंतर फटाकेबाजी करतोय तो निलेश भोईर. पहिल्या 2 चेंडूवर चौकार आणि नंतरच्या चेंडूवर आला षटकार. 14 धावा धावफलकावर लागल्यात. कुणाच्या गाडीत वगैरे कुठे पेन असेल तर आम्हाला द्या समालोचन कक्षामध्ये. आता गावात काय आवाज आला. हा चेंडू सुंदर होता परंतु यष्टी रक्षक संघ मालकांनी केली चुकी आणि हा आला 22चा चौकार. 18 धावा धावफलकावर लागतायत. पहिल्या षटकात जास्तीत जास्त धावांचा डोंगर उभारण्याचा प्रयत्न निलेश भोईर यांच्या वतीने केला जातोय. त्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी अशा लावून ठेव तिथं मस्तपैकी त्या बॉक्स मध्ये आहेत बघ. आमचे बॉडी बिल्डर प्रकाश भोईर चेंडू शोधायला गेलेले आहेत. त्यांचं खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय. अठरा धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात आणि चौकार आणि षटकाराची बोलीभाषा निलेश भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. यावेळी हलक्या हाताने स्टेअर केलेला चेंडू क्षेत्ररक्षक तिथे होते मला असं वाटतंय भानुदास भोईर बन्नी भोईर यांनी केली चुकी आणि त्यानंतर सीमारेषे लगत चेंडू फील्ड केला. स्वतः यष्टीरक्षकाच्या स्लिपमॅनच्या भूमिकेत असलेले संदीप काटवले आणि तुषार भोईर मला असं वाटतंय ते धावत गेले. रुपेश जुमारे बड्डे बॉय रुपेश जुमारे धावत गेले आणि तो चेंडू त्यांनी पकडला. बघा किती कव्हर फिल्डिंग आहे. कधी क्रिकेट क्षेत्रात उतरत नसलेली ही व्यक्तिमत्व परंतु आज त्यांच्या माध्यमातून राहू दे बाजूला ठेव. यावेळी स्लो डिलिव्हरीचा चेंडू साहिल पाटीलने केलून काढले होता आणि पकडला कॅच आणि 100 रुपयाचा पारितोषिक देखील जिंकलाय तो विवेक ठाकूर यांनी टिपलेल्या पहिल्या झेलवर
आउट झालाय फलंदाज. बँजो जोरात. किती रन झाले? 21 झाले ना. पिपाच्या रन लिहून ठेव डबल ला. तो आशु शेलके गेलता ना पेन आणला का आला पाठवलंय. पहिल्या ओव्हर मध्ये झाल्यात धावा तब्बल 1 गड्याच्या मोबदल्यात तब्बल 21. मला तो नाटक असंच वाटलं. सर्वांना क्रिकेट खेळाडूंना विनंती आहे की इकडे उन्हात उभं राहण्यापेक्षा पाठीमागं सावली आहे तिकडे तुम्ही बसा आणि त्या सावलीचा आनंद घेता घेता बॉल देण्याचं काम देखील करा. उन्हात तापतायत आमचे सागर भोईर, प्रकाश भोईर. उन्हात तापू नका, जास्त त्रास होईल. यावेळी मात्र चुकी केली आहे प्रकाश भोईरनं. अगदी बसून बॉल पकडण्याचा प्रयत्न केला. संघ मालक जीवाची आतोनात करतायत. कुठल्याही खेळाडूंनी केलेली चुकी त्याला कव्हर अप करण्याचं काम संघ मालक स्वतः संदीप काटावले करतायत. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं 2 धावा धावून काढल्या त्या निलेश भोईरनं. यावेळी सुंदर फटका खेचलाय. चेंडू खाली आहे. क्षेत्ररक्षक भोईर आणि त्यानं फेकलेला हा चेंडू आपण पाहिला. सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून मयूर भोईरनं केला आणि 1 धाव या चेंडूवर मिळेल. किती रन झाले? 24 धावा या एकेरीच्या सहाय्याने झाल्यात. यावेळेचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. संदीप पाटील उर्फ पप्पू यांनी पकडलेला हा चेंडू आपण पाहिला आणि एकेरी धाव या चेंडूवर मिळेल फक्त. लेटकट केलेला चेंडू. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक आहेत बन्नी भोईर आणि बन्नी भोईरनं केलेली चुकी. चेंडू जाईल सीमा पार. चौकार. चौकार वाजवल्यावर लगेचच बँजो पथक आमचा सज्ज. बँजो पथकचे सहर्ष स्वागत. पहिली मॅच चालू आहे आणि या पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतोय अतिशय सुंदर फलंदाजी घडली जाते निलेश भोईर यांच्या माध्यमातून. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू साहिल भोईर याचा. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. अजून एक दंडन करा. बँजो पथकचा चौकार. बँजोने आगली वेगळी मजा मात्र भातन प्रीमियर लीगला आणलेली आहे. बँजो पथकचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. यावेळी बुंद्यातनं काढलेला चेंडू रुपेश जुमारे चेंडूच्या खाली होते. झेल जमिनीला दान झाला, काही हरकत नाहीये, परंतु लगेच चेंडू अडवला. कॅच सुटली, काही हरकत नाही, परंतु त्यांनी चेंडू अडवला हे महत्वाचं आहे. धावा वाचवल्या. आपण पाहिलं 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात येतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावा लागल्यात त्या तब्बल 34. धावा धावपटलावर लागल्या गेल्यात आणि आता चेंडू मात्र सोपवला गेलाय महेश पाटील यांच्या हातामध्ये. महेश पाटील एक दर्जेदार गोलंदाज आहेत. समोर आहे निलेश भोईर. सलामीला आलेला हा खेळाडू. निलेश भोईरच्या विकेटची तलाश मात्र होती. साहिल भोईर काही करू शकला नाहीये आणि आता महेश पाटील काय करतील हे पाहणं महत्वाचं असेल. तगडा संघ आहे नक्ष आणि दक्ष 11 भातान. त्याच्यामध्ये आपण पाहतोय रमेश भोईर आहेत फलंदाज.
त्याच्यानंतर चंद्रकांत भोईर आहेत, साहिल भोईर, सुशांत भोईर अशी तगडी फलंदाजांची लाईन आहे. संदीप काटावले स्वतः फलंदाज आहेत. विवेक ठाकूर एक दर्जेदार खेळाडू आहेत आणि आमचे बॉडी बिल्डर प्रकाश भोईर. यावेळी शेवटच्या क्षणाला बॅटवर बॉलवर घातली झडप आणि चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. अजून एक चौकार. इथून मात्र मिळाली फक्त एकेरी धाव. रुपेश जुमारे यांचं काम मात्र अगदी चोख राहिलं या स्पर्धेमध्ये. क्षेत्ररक्षणाची त्यांची भूमिका, एक झेल जरी त्यांनी सोडला असला तरी सुंदर क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून ह्या मॅच मध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळालंय. ह्यावेळी सुजित पाटीलनं लगावलेला चेंडू झेल होण्याची शक्यता, झेल जमिनीला दान आणि इथून मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला असे चित्र पाहायला मिळतील, कारण की क्रिकेट पासून अतिशय दूर असणारी ही व्यक्तिमत्व आहेत आणि त्याच्यामुळे अगदी हौशेसाठी मौजेसाठी आज आपल्या एक दिवस आपल्या सर्व युवकांसोबत गावातील खेळण्यासाठी ही मंडळी मात्र मैदानात उतरले. शेवटचं स्लॉगवरचं षटक स्वतः संघ मालक नक्ष आणि दक्ष 11चे संदीप काटावले मात्र आता गोलंदाजी मार्कवर येत आहेत. कर्णधार त्यांचे साहिल भोईर, अगदी स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय. भरपूर धावा, परंतु मिस्टर बीपीएल म्हणून त्यांना ओळखलं जातं साहिल भोईर. त्यांच्या समोर या धावा देखील कमी ठरतील अशी फलंदाजी गेली 5 वर्षाच्या बीपीएल मध्ये त्यांच्या काळात माध्यमातून घडताना आपल्याला पाहायला मिळाले. अगदी दरवर्षी मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये असणारा हा खेळाडू, प्रत्येक वर्षी अगदी हार न मानणारा हा खेळाडू आहे साहिल भोईर. कशा पद्धतीनं नंतरच्या सत्रात त्यांची फलंदाजी होईल ते पाहण्याच्या अगोदर आपण पाहूया संदीप काटावले कमबॅक करतील का. पहिला चेंडू संदीप काटावले याचा अगदी गुडलेनचा होता. क्षेत्ररक्षक टावरे चेंडूच्या खाली येत आहेत. तत्पूर्वी 2 धावा निलेश भोईर घेत आहेत. संदीप काटावले यांनी देखील एक काल गाजवलेला आहे गोलंदाजी आणि फलंदाजीच्या माध्यमातून आणि आता या त्यांची जुनी खेळी त्यांना आठवावी लागेल या मैदानावर. पहिलं षटक सीएम भोईर आणि हाताला अतिशय महागडं ठरलं, परंतु तदनंतरचे देखील षटक महागडे ठरले सर्वांचे. आता संदीप काटावले यांना कमबॅक करण्याची गरज आहे. धावपटलावर धावा लागल्या तब्बल. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना 56. यावेळचा देखना चेंडू मला असं वाटतं पहिला निर्धाव चेंडू असावा. पहिला निर्धाव चेंडू या स्पर्धेमधला टाकतायत संदीप काटावले. अशाच पद्धतीची चेंडूची फेकी करावी लागेल, जकडून ठेवावं लागेल. समोर असणाऱ्या संघानं धावांचा डोंगर मात्र निश्चितरित्या उभा केलाय. यावेळी खणून काढलेला चेंडू झेल होण्याची शक्यता. सुशांत भोईर चेंडूकडे पाहत राहिले. एपट लावलं होतं जरूर, परंतु चेंडू जाईल बँजो पथकला सलामी देणारा हा षटकार. आणि बँजो पथक आपण एकदा जोरदार पुन्हा एकदा बँजो वाजवा, कारण की निलेश भोईरच्या 50 धावा पूर्ण झाल्यात. यावेळचा चेंडू सुशांत भोईर चेंडूच्या खाली आले आणि क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून सुंदर घडलंय जरूर. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथं पळून काढल्यात निलेश भोईरनं. या 2 धावेच्या मदतीनं तब्बल धावपटलावर धावा लागतील त्या 65. अगदी एस्ट्यांच्या वरून जाणारा हा चेंडू पूर्णपणे बीट झाले आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलंय ते संदीप काटावले यांना. प्रिशा 11 भातान विरुद्ध दक्ष आणि नक्ष 11 भातान यांच्या दरम्यानची मॅच शेवटच्या चेंडूवर लगावलाय षटकार. अशा रीतीनं पहिला सत्राचा खेळ इथे संपुष्टात येतोय.
पहिली शेवणी टाकली महेश पाटीलनी किती बाद 71 धावा धावफलकावर लागल्यात आणि 72 धावांची गरज आहे ती कर्णधार साहिल भोईर याच्या संघाला. संघ मालक संदीप काटावळे, नक्ष आणि दक्ष 11 भातांचे जे संघ मालक आहेत त्यांनी शेवटच्या षटकात अगदी कमी धावा दिल्या. 2 चेंडू निर्धाव देखील त्यांना टाकले. कुणाची आहे पुढची मॅच? संधू. निहाल वर्सेस निहाल 11 काव्या 11. याच्या नंतरची होणारी मॅच निहाल 11 विरुद्ध काव्या 11 दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस करण्यासाठी लगेचच यायचंय. हा नाहीतर आपल्याला पेनल्टी दिली जाईल. निहाल 11 संघाचा संघनायक आणि काव्या 11 संघाचा संघनायक. काव्या 11 संघ मालक तानाजी पाटील सरपंच आणि निहाल 11 संघ मालक किरण सते आपल्या कर्णधाराला आपण टॉस उडवण्यासाठी लगेचच पाठवायचा आहे. काव्या 11 संघाचे कर्णधार काव्या 11 संघाचे कर्णधार सागर भोईर आपण लगेचच या आणि निहाल 11 संघाचे कर्णधार सतीश टावरे आपण लगेच या टॉस उडवण्यासाठी. आमच्या इथं मंचावर बसलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस उडवला जाईल 2 टीमच्या दरम्यान. आणि याच्यानंतरच्या देखील दखल घ्या की इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. ज्यांची मॅच आहे त्या कर्णधाराने लगेच इथे यायचं इनिंग ब्रेक मध्ये, नाहीतर आपल्याला पेनल्टी दिली जाईल 2 धावांची आणि पेनल्टीची जबाबदारी संपूर्ण आमची आहे. आम्ही लगेचच 2 धावांची पेनल्टी म्हणजे भेटलीच तुम्हाला हे मान्य करा. त्याच्यात कुणाची हायगाय केली जाणार नाहीये, कुणाला माफी केली जाणार नाहीये. पेनल्टी लगेच दिली जाईल आणि वेल घेणाऱ्या संघाला देखील पेनल्टी दिली जाईल. निलेश भोईर लगेच क्षेत्ररक्षण सजवा आणि साहिल आपली ओपनिंग जोडी मैदानात पाठवा. वाजलेत दुपारचे 12 आणि आपल्याला लवकरात लवकर हे सामने संपवायचे आहेत. लंच ब्रेक देखील आहे आपला. नाणेफेकीचा कौल केला जाईल आमच्या 2 कर्णधारांच्या दरम्यान. दोन्ही कर्णधार अगदी इकडे आमच्या समोर उभे आहेत. प्रसाद क्रीडा संकुलचे संघमालक कमलाकर अण्णा भोईर यांचं इकडे आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत आणि कमलाकर अण्णा भोईर यांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. मी आणि त्यांच्यातर्फे आयवा कॅच साठी ब्रँडेड टी शर्ट आहे. त्यांच्यातर्फे आयवा कॅच साठी ब्रँडेड टी शर्ट आहे. षटकाराच्या बाहेर कुणी कॅच घ्या. मगाशी आमचे सुनील काटावले कॅच घ्यायला गेले होते पण सुटली षटकाराच्या बाहेर. हा तर षटकाराच्या बाहेर कुणी कॅच घ्या, लगेच टी शर्ट घ्या आमच्या कमलाकर अण्णा भोईर यांच्याकडून. चला ओपनिंग जोडी पाठवा लवकरात लवकर. चंद्रकांत भोईर आणि साहिल भोईर ही ओपनिंग जोडी मैदानात येताना आपल्याला पाहायला मिळते. चला अशोक भोईर क्षेत्ररक्षण सजवा लवकर. दोन कर्णधारांच्या मध्ये हॅलो हॅलो थोडा आवाज कसा वाढेल बघ नंतर. फील पाटना फुल केलाय. हॅलो. 2 कर्णधारांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल इथे केला जातोय. प्रसाद क्रीडा संकुलचे प्रोप्रायटर आणि संघमालक कमलाकर अण्णा भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. सागर भोईर कौल करतायत.
छापा गेलेला आहे आणि काटा पडलेला आहे. सतीश टावरे यांनी टॉस जिंकला आहे. तर नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर काय निर्णय असेल तुमचा? निर्णय आमचा थोडा पोरांशी बोलून सांगतो काय आहे ते. सागर इकडे. सागर वेट पाळलेले आहेत अगोदरच. बाला कंपनीची बॅट पिवळ्या ग्रिपची कुणाकडे असेल तर लगेच चंद्रकांत भोईर यांना द्या. तर तुम्ही टॉस जिंकला, तुमचे निर्णय पेंडिंग आहे. जर तुम्ही प्रथम फलंदाजी केली तर 4 षटकात किती धावा उभाराल? 4 षटकामध्ये आम्ही कमीत कमी 50 धावांचा प्रयत्न करू उभ्या करायचा. हा, ती किया गाडी आपली गणेश दादा ती थोडीशी बाजूला घ्या, ती आरशी यांच्या डोल्यावर येते. हा, धन्यवाद दोन्ही संघनायकांना आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. इथे आपण पाहतोय 24 चेंडूमध्ये उभारल्यात 71 धावा. 72 धाव्यांची गरज आहे. ती नक्ष आणि दक्ष 11 भातान संघाला संदीप काटावले यांचा हा संघ आहे. क्षेत्ररक्षण निलेश भोईर सजवतायत. संघामध्ये दिग्गज खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशोक भोईर असतील, मनेश भोईर असतील, नरेश भोईर असतील, अभिषेक ठाकूर, जगदीश सते, त्यानंतर स्वतः संघमालक साहिल पाटील, त्यानंतर निषाद ठाकूर. इकडे आपल्याला अजून एक दर्जेदार खेळाडू किशोर भोईर पाहायला मिळत आहेत. त्यानंतर चेतन भोईर आहेत, एक षटकारांचे बादशाह. आणि त्यानंतर साहिल पाटील आहेत, निलेश भोईर, सुजित पाटील, ऋषिकेश भोईर आणि अथर्व पक्के. असा तगडा संघ म्हणून ज्या संघाकडं बघितला जातो तो निलेश भोईर यांचा संघ आता क्षेत्ररक्षण करेल. त्यांना डिपेंड करायचे तब्बल 72 धावा आणि या 72 धावांचा पाठलाग करण्यासाठी ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल तो साहिल भोईर. त्याला सांग निलेदाने घेतली. निलेदाकडनं घे बरं तिथे गेल्यावर. आणि ती बॅट शोधे, बॅट पिवळ्या ग्रिपवाली. चला निलेश भोईर, जास्ती टीम मीटिंग नको. पहिल्या चेंडूवर आला चौकार आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने निलेश भोईरनं सुरुवात केली होती तशाच पद्धतीनं साहिल सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळेल. बँजो बँजो मध्ये मध्ये थांबा जरा आपण. शेवटच्या क्षणाला अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. मनेश भोईर एक लिजंड क्रिकेटर आहेत भातांचे. एक काल त्यानं भातन गावाचं नाव क्रिकेट क्षेत्रात रोशन केलं होतं. अशा मनेश भोईर यानं दर्जेदार क्षेत्ररक्षण केलंय. यावेळचा दर्जेदार चेंडू सुजित पाटीलचा आपण पाहिला. निर्धाव चेंडूची सांगता होती. यावेळचा दर्जेदार फटका सीए जगदीश सते चेंडूच्या खाली आलते जरूर, परंतु चेंडू केलाय सीमा पार चौकार. या चौकाराच्या सहाय्यानं धावफलकावर धावा लागल्या तब्बल 9. यावेळचा चेंडू अजून एक दर्जेदार चौकार. अण्णाकडून वडापाव
कोण गावात जाणार असेल तर सांगा. बँजोवाले जे सगळे आपले लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी प्रसाद क्रीडा संकुलचे मालक अण्णा, कमलाकर अण्णा यांच्याकडून सगळ्यांना वडापाव आहेत. जे बँजो वाजवतात त्यांना वडापाव देण्यात येत. कोण गावात जाणार असेल तर इकडून पैसे घेऊन जा आणि वडापाव घेऊन या. ए, जाऊन पाया पडते बघा स्वतः बघ तेव्हा. Flying kiss. चवली. बँजो पथक आमचा खुश झालाय अगदी. आणि आम्ही लाईव्हला कॅमेरामॅनला देखील विनंती करू का मध्ये मध्ये कॅमेरा त्यांच्यावर मारा जरा. सर्व बँजो आता लाईव्ह मध्ये दिसत आहेत. पहिल्या षटकामध्ये जिथे 72 धावांचा पाठलाग करायचा आहे तिथं धावा आल्या 13. आता पुढचं षटक हाताळण्यासाठी चॉकलेट बॉय अथर्व फक्के याच्या हातामध्ये चेंडू. अथर्व फक्के याच्या हातामध्ये चेंडू आहे. भरपूर धावा आहेत आणि साहिल भोईर अजूनही मैदानामध्ये सज्ज आहेत. वेल घेऊ नका फिल्डिंग. निलेश भोईर प्रत्येक चेंडूवर तुम्ही फिल्डिंग चेंज करू नका अशी आपल्याला कलकलीची विनंती आहे. पार्टी चालू आहे त्यांची. शंकर भोईर, शंकर देऊ भोईर आपण कुठे असाल तर आपल्याला दीपक भोईर शोधत आहेत. आठवण येते त्यांची तुम्हाला भरपूर. यावेळेचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जातो. इथून मात्र एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नाहीये आणि एकेरी धावेवर समाधान व्यक्त करायला लागतोय तो साहिल भोईर याला. 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावल्यावर संदेश भोईर त्यांचे पुत्र आहेत त्यांच्याकडून पिताला 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. चंद्रकांत भोईर यांच्यासाठी संदेश भोईर यांच्याकडून 500. प्रसाद क्रीडा संकुलचे प्रोप्रायटर कमलाकर अण्णा भोईर यांच्याकडून देखील 500 रुपये. आणि मारलाय पहिला षटकार. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पाहत राहिलाय. चेंडू जाईल सीमा पार षटकार. आयुवा कॅच घेतलेली आहे तो तनिष जुमारे. तनिष जुमारे लगेच आपण या आमच्या समोरच्या आपल्याला टी शर्ट देऊन सन्मानित करण्यात येईल. आयुवा कॅच साठी प्रसाद क्रीडा संकुलचे मालक कमलाकर अण्णा भोईर यांच्याकडून टी शर्ट आयुवा कॅच साठी देण्यात येणार आहे. त्यांना मी विनंती करतो की आपण ही टी शर्ट स्वीकारण्यासाठी यायचं आहे. 2 चेंडू मध्ये आता मारायचे 2 षटकार आणि 500 रुपयाचं पारितोषिक देखील पटकावायचं आहे. मारलाय मारलाय मोठा आहे पटका. चेंडू जातोय सीमा पार. अजून एक दर्जेदार षटकार. 2 चेंडू मध्ये 2 षटकार जरूर लगावलेत. आता मात्र एक षटकाराची गरज आहे. ती चंद्रकांत भोईर यांना पारितोषिक जिंकण्यासाठी. षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलंय आमच्या मान्यवरांनी. हॅलो आणि जणू नजर लागली नाही या चेंडूवर आउट झाले. कैलास पाटील यांनी देखील बक्षीस लावलं होतं परंतु फलंदाज झाले बाद. फोटो काढ फोटो काढ मस्त एक सरू आपल्या मोबाईल फोटो काढ. ए खाली उतर जा तिथे जा अण्णा जवळ जा टी शर्ट घेऊन जा. लाईव्ह थोडा कॅमेरा इकडे फिरवा. तनिष जुमारेला आयवा कॅच साठी टी शर्ट देऊन सन्मानित करण्यात येत आहे. तनिष जुमारेला आयवा कॅच साठी टी शर्ट पहिली टी शर्ट आयवा कॅच ची
ही तनिष जुमारेला टी शर्ट देऊन सन्मानित करण्यात येते प्रसाद क्रीडा संकुलच्या वतीनं. नवके खेळाडू मैदानामध्ये दाखल झाले. डावकुऱ्या हाताचे रमेश भोईर. अथर्व पक्केला एक सफलता जरूर मिळाली. यावेळचा चेंडू अतिशय देखणा फटका, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा येणारा हा चौकार. रमेश भोईर याचा क्लास फटका. भाऊ हा हो हो चालेल चालेल करतो. इथं संघमालक स्वतः चेंडूच्या खाली आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि थ्रो थोडीशी खराब झाली. तिसरी धाव देखील धावत होते साहिल भोईर, म्हणून त्यांना रोखून ठेवलं. जी विवेक ठाकूर यांना कॅच पकडला आणि त्याच्यासाठी गणेश ठाकूर यांनी 100 रुपयाचं पारितोषिक त्यांना गुगल पे केलंय आणि स्क्रीनशॉट देखील आमच्याकडे आलेला आहे. खूप खूप आभार आणि पारितोषिक जिंकल्याबद्दल विवेक ठाकूर यांचे अभिनंदन आपण करूया. भातन प्रीमियर लीग 2024चा हे महोत्सव आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 12 चेंडूंमध्ये कुठल्यात 32 धावा, येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. 12 चेंडू आणि 40 धावा. साहिल भोईर सारखा दिग्गज खेळाडू अजूनही मैदानामध्ये आहे. ओके ती दोन्ही शुभम का? हॅलो हॅलो सतीश टावरे, आपला निर्णय काय आहे? याच्यानंतरच्या सर्व कर्णधारांना विनंती आहे की आपण कर्णधार असल्याचं भान राखून स्टेजवरच निर्णय द्यायचा आहे. तुमच्या प्लेयरना विचारण्यासाठी तुम्हाला कर्णधार केले नाहीये तर तुम्ही स्टेजवरच आम्हाला निर्णय द्या. याच्यानंतर हे सर्व कर्णधारांनी ही दखल घ्या आणि सतीश टावरे तुमचा निर्णय लवकर आम्हाला कळवा. त्यानंतर निशाद ठाकूर यांनी जर झेल पकडला तर राकेश ठाकूर, शुभम एकनाथ ठाकूर आणि शुभम रमेश ठाकूर यांच्याकडून त्यांना तब्बल 500 रुपयाचा धनादेश दिला जाईल. वारा मात्र खूप आलेला आहे. 1-2 वर्षाच्या अगोदर बीपीएल ला आदल्या रात्री खूप वारा आणि पाऊस झाला होता आणि तरीही देखील दुसऱ्या दिवशी आपल्या सर्व या युवक आणि कार्यकर्ते मंडळींनी मैदान उभा करून, मंडप उभा करून ती बीपीएल आपण खेळवले होते. म्हणजे हे आपले एकीचं बल आहे. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. साहिलची बॅट थोडीशी लेट वाऱ्यामध्ये आली आणि त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा साहिलनं आता प्राप्त केल्यात. साहिलला आता षटकार आणि चौकारांची बोली भाषा करावी लागेल. निहाल 11 संघ आपला निर्णय काय आहे आमच्या समालोचन कक्षाला कळवा. आमचे स्कोरर अगदी तटस्थ स्कोरर आहेत आणि त्यांना निर्णय आधी लिहून ठेवावा लागतो, नंतर ते लिहित नाहीयेत. हा संदेश भोईर, ते आमचे चिंचपाड्याचे उमेश भोईर आणि नंतर ते कोण आपले नारपोलीचे मयूर पाटील आणि आमचे ताऱ्याचे स्कोरर ते यांच्या सुदर्शन गायकर यांच्या वरचे स्कोरर आहेत आमचे संदेश. आलेला आहे चौकार. इथून साहिल भोईरनं सुरुवात केली आहे. सुरुवातीची गरज आहे खऱ्या अर्थानं. गावदेवी रिक्षा चालक मालक संघटनेचे सर्व आमचे सदस्य इकडे दाखल झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. भातांग ग्रामपंचायतचे जे सरपंच तानाजी पाटील साहेब हे देखील इकडे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण अतिथी मंचावर येऊन असं नसतं व्हायचंय. यावेळी मात्र तिपलाय दर्जेदार झेल अभिषेक ठाकूरनी आणि इथून मात्र साहिल भोईरच्या खेळीचा अंत झालेला आहे. अतिशय नाराज, जड अंतकरणानं ते मैदान सोडतायत. खूप नाराज झालेले आहेत. त्यांच्या मित्रांनी जीवलगानी त्यांचा झेल पकडलाय आणि त्याचं दुःख त्यांना जास्त झालेलं आहे. इथून मात्र आता मॅच विजयाच्या आशा वनतर्फी झाल्यासारखी आहे.
उत्साह मात्र साजरा केला गेला बँजनच्या जल्लोषात. आणि आबी ठाकूरनी झेल पकडल्याबद्दल बँजो अजून उत्साही आहेत. त्यांना वाजवण्याची 5 मिनिटं त्यांनी अजून वाढवलेली आहे. सुशांत भोईर मैदानात आले. 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले. तर त्यांचे बंधुराज छोटे सरकार संदेश भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावा. आणि प्रसाद क्रीडा संकुलचे मालक कमलाकर अण्णा भोईर यांच्याकडून देखील 500 रुपये. दांडी दांडी गोल. आल्या पाऊली माघारी आला तसा घरी जा बाबा. आओ ना देखा ताव सीधा बल्ला घुमाया आसमान में. सुपला शॉटचे मालक सुपला शॉट ज्यांचे नाव आहे असे कर्णधार निहाल 11चे सतीश टावरे, तुम्हाला विनंती आहे की तुमचा निर्णय लवकर कळवा. फिल्डिंग फिल्डिंग निवडले आणि आशु शेलके देखील त्यांच्या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. विरुद्ध आहेत का? आशु शेलके त्यांच्या विरुद्ध आहेत. काव्य 11 मध्ये आशु शेलके आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. संदीप काटावले मैदानामध्ये आलेले आहेत. प्रिशा 11 संघ मालक साहिल पाटील. स्मित हास्य आता त्यांच्या चेहऱ्यावर आहे. खुशीने गाजर जरूर खातायत ते. आणि निलेश भोईर तर खुशीने डान्स करत आहेत. गोट्या अंपर जसा धावत जातो तसे धावत गेले निलेश भोईर हात वरती करून. आनंद त्यांचा आता गगनात मावत नाहीयेत. आणि सगळ्यात जास्त आनंद जर कुणाला झाला असेल ते मनीष भोईर यांना झालाय. मॅच जिंकल्यावर सेकंड राऊंड मध्ये त्यांचा जल्लोष देखील आपल्याला पाहायला मिळेल. मास्टर माइंड अशोक भोईर देखील या संघात आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. यावेळचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली देखणं क्षेत्ररक्षण एकेरी धाव या चेंडूवर मिळेल. अशोक भोईर यांनी जरी झेल टिपला तरी आमचे छोटे सरकार संदेश भोईर यांच्याकडून 500 रुपये. निशाद ठाकूर यांना देखील बक्षीस लागलंय. अशोक भोईर यांना बक्षीस लागलंय. बक्षीस मात्र दिवसभर चालू राहतील आणि जसे जसे बॉटल्स एम्प्टी होतील तसे तसे बक्षीस वाढत जातील. सध्या सर्वांचे पहिल्या फेरीतील खेळ चालू आहेत. पहिल्या फेरीत जोश वाढत नाही, परंतु जेव्हा जेव्हा दुसऱ्या फेरीतील टनटन करणारा ग्लास हातात येईल तेव्हापासून जोश जरूर वाढला जाईल. आपण पाहतोय मागच्या साईडला हात वारे करून आपल्याला दाखवत आहेत की आम्ही इकडे सलामी देतोय. मागच्या साईडला सर्व आमचे जे खेळाडू आहेत त्यांनी सलामी दिलेली आहे. पहिली फेरी त्यांची संपलेली दिसते आणि त्या खाली झाडाखाली देखील अगदी A1 जोडी एकाच संघात आहेत. संघ मालक आहेत लक्ष्मण भोईर आणि त्यांचा बंधू सारखा मित्र प्रदीप भोईर. A1 जोडी एका संघात आहे. म्हणजे त्यांचा जल्लोष आणि त्यांची मॅच बघायला भातनगाव पूर्ण येणार आहे. संघ मालक स्वतः खेळतायत. संदीप काटावले. ऋषिकेश भोईरच्या हातामध्ये चेंडू आहे. खराब चेंडू. संदीप काटावले या चेंडूवर जर षटकार लगावला असता तर विजयाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या असत्या. आमचे पंच मला असं वाटतंय पालीचे संगम भोईर त्यांची शरीर यष्टी एवढी तगडी आहे की इकडून आम्हाला समोरच्या यष्ट्या देखील दिसत नाहीयेत. अरे बाबा या काय आऊट दिला. आमचे भाऊ रमेश भोईर हे स्माइल करत आता मैदानाचा ताबा सोडतायत. चौकार लगावला जाई. महेश पाटील मैदानात दाखल होत आहेत. मागच्या वेळी आयोजन कमिटीकडून थोडीशी चुकी झाली होती जरूर. मागच्या वर्षी महेश पाटील हे थोडे मागे कुठल्या तरी टीम मध्ये ऍडजस्ट करावे लागले होते, त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो.
आणि महेश पाटील यांनी सुंदर गोलंदाजी देखील केली. सोडित नाही तरी तो बघतो ठेवतो प्रयत्न करतो का. यावेळेचा चेंडू येतोय दणदण करणारा चौकार. नो चेंडू आहे हा पण, आणि या नो चेंडू आला चौकार. संदीप काटवले आता तुम्हाला संधी आहे. तरी मस्त झालं. पहिली 4 वर्ष नंतर खेळत होतो. डीजे हे आपला बँजो 2-2 30 सेकंदाचा वेळ आहे तुम्हाला. 30 सेकंदात बंद करायचा लगेच. गोलंदाज बाद केलाय. आता कुणाच्या हातात चेंडू दिला जाईल. 2 नो टाकले या बाबांनी. अरे बाबा, अभिषेक ठाकूरच्या हातामध्ये चेंडू. आता बक्षिसासाठी नुसते फोन येत आहेत. जर किती बॉल राहिलेत, 5 चेंडू आहेत. आणि विकेट हॅट्रिक जर या गोलंदाजाने घेतली तर समीर ठाकूर यांच्याकडनं 500 रुपये. 4 चेंडू राहिलेत. सुनील काटावले यांच्याकडनं 200 रुपये आणि रुपेश ठाकूर यांच्याकडनं 500 रुपये. वाईट चेंडू आणि 3 वाईट जर पाठोपाठ 3 वाईट जर टाकले अभि ठाकूर यांनी तर कमलाकर भोईर यांच्याकडून 100 रुपये दिले जातील. आपल्याला वाईट चेंडू टाकायचा आणि 100 रुपयाचं पारितोषिक पटकवायचं आहे. कुठे ये? मग किती वाजता निघणार आहे? मला घेऊन जायला लागेल मग तुला. रन झाल्या धावपटलावर 41. हा? नो बॉल नो बॉल. तू बोल. अपील केली जाते नो चेंडू साठी. लिगल डिलिव्हरी आहे आणि 2 धावा या चेंडूवर मिळाल्यात. त्याची फॅमिली आहे का? होईल ना मला. ठीक आहे चालेल. चल 1 वाजता. थोडीशी चुकी झाली. ती 46 धावा झाल्यात धावपलकावर. आता त्यातनं 47 झाल्या. सॉरी 48 धावा धावपलकावर लागल्यात. त्यातनं मायनस करा 72 मधनं किती राहिले तेवढे पाहिजेत. वाईट वाईट बॉल. साहिल भोईर आता मात्र पस्तावा येत आहेत की आता माझी खेळी खऱ्या अर्थानं पाहिजे होती. झेल होण्याची शक्यता आणि झेल बाद झालाय. कॅच सोडले. फलंदाजाला मिळालंय जीवनदान. नो नो चेंडू. इथं आमच्या स्कोर बुक मध्ये आम्हाला सप्लिमेंट घ्यायला लागली. एवढं 9 आणि वाईट चेंडू झाल्यात. अरे बाबा, बॉलर बाद नाही झाला. एकच नो टाकलेला त्यांनी. आयला हाऊसच आली यानं तर. लिंक पाठवतो पण लगेच. हो लगेच पाठवतो. फ्री चेंडू ये. अभि ठाकूर बाबा संपव लवकर. एक चेंडू आहे अजून. 2 आहेत का? 2 आहेत. अंपायर आम्हाला सांगतात 2 बॉल आहेत. इथं त्या स्कोर बुकला पुरवणी लावून दुसऱ्या स्टॅपनरनी पेपर चिपकवला बाबा, तरी ही ओव्हर काय संपना.
यो षटकार एक बॉल आहे. परलेत दडलेत परंतु चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात आला नाही. इथून मात्र फलंदाज बाद आणि अशा रीतीनं ही मॅच पहिली मॅच जिंकली ती प्रिशा 11 संघाने. सतीश टावरे यांनी क्षेत्ररक्षण निवडलंय आणि लगेच क्षेत्ररक्षण सजवा आणि ओपनिंगची जोडी काव्य 11 आपली मैदानात पाठवा. तानाजी पाटील स्वतः सरपंच आपले संघमाळक आहेत काव्य 11 संघाचे. किशोर भोईर आपण कुठे असाल तर समालोचन कक्षामध्ये या. नाही किशोर भोईर मॅच मध्ये आहेत नाही का. ओके ओके सॉरी मॅच झालेली आहे त्यांची. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा.